मंडळी नमस्कार, मी निखिल सुक्रे. सध्या आपण परभणीमध्ये आहोत आणि आता जर बघायला गेलं तर महाराष्ट्रभरामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये हादरून टाकणारी बातमी सध्या परभणीमध्ये मिळाली आहे. आणि परभणीमध्ये अशी घटनासुद्धा घडलेली आहे की एका पालकाला संस्था चालकाकडून मारहाण झाली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. फक्त टीसीच्या मुद्द्यावरून हे सगळं घडल्याचं समोर येतं आहे. आता आपल्याबरोबर त्या गावातील काही गावकरी आहेत. ते या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी आलेले आहेत. उद्या त्यांच्याकडून मोर्चासुद्धा काढण्यात येतो आहे. एकंदरीत काय कसं काय त्यांच्याकडून निवेदन देण्यात आलेलं आहे, त्यांची भूमिका काय आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तुम्ही निवेदन देण्यासाठी आलेले आहात, पहिलं तर तुमचं नाव सांगा आणि हा सगळा प्रकार काय घडला ते सांगा. माझं नाव संतोष मोरे, मी रहाटी गावचा रहिवासी आहे. जी घटना घडली ती हरिभक्तपारायण जगन्नाथ महाराज उखळतकर आमच्या बाजूला शिवारापाशी गाव असलेलं उखळत हे गाव. अतिशय प्रामाणिक धार्मिक माणूस, कुठल्याही साध्या जनावराला सुद्धा धोंडा नाही मारणारा, एका मराठी भाषेत सांगायचं झालं तर एवढा प्रामाणिक माणूस. अशा प्रामाणिक माणसाला आपल्या इयत्ता तिसरीमध्ये शिकत असलेल्या मुलीचं ॲडमिशन जे 0 फाट्यावरील शाळेमध्ये घेतलं होतं चव्हाण सराच्या, आणि त्यांना मुलगी तिथं शिकत नव्हती म्हणून आपल्या गावी आणायचं होतं. तिचे शिक्षण वाया जाऊ नये म्हणून लवकरात लवकर टीसी मागायला गेले होते. पण उर्वरित पैसे तुम्ही 1 वर्षाची माझी रक्कम भरा अशी त्यांनी मागणी केली. यांनी रकमे भरू शकत नाही म्हणल्यावरती त्यांनी यांना खूप मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणि अजूनही 10 तारखेची घटना, आज 14 तारीख आहे, 4 दिवस उलटूनसुद्धा आरोपीला अटक केलेली नाही आहे. त्या आरोपीला तात्काळ अटक करावी आणि महाराजांना न्याय मिळावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब, SP साहेब आणि संबंधितांना निवेदन दिलेलं आहे की उद्याच्याला याचा एक पंचक्रोशीतील आक्रोश मोर्चा आहे. कारण पंचक्रोशीमध्ये त्या महाराजाविषयी खूप आदर आहे आणि आदर असल्यामुळं त्यांचं वागणं इतकं चांगलं होतं की जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. त्यासाठी आम्ही ते सर्वजण आज जमलेलो आहोत. याच्या अगोदर काही या संस्थेच्या बाबतीत घटना घडलेली आहे किंवा संस्था चालकावरती काही आरोप आहेत तुमच्या निदर्शनात, असं काही गोष्टी आलेल्या आहेत? याच्या अगोदरही आम्ही संस्था चालकावरती पंचक्रोशीत त्यांच्या आरोप ऐकलेत आणि झालेले पण आहेत. पूर्णा पोलीस स्टेशनला त्यांच्या गुन्हे दाखल आहेत. हिंगोली पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे. असं तिथं आम्ही स्थानिकांच्या तोंडून ऐकलेले हे गुन्हे आहेत. बरं, आपल्याबरोबर काही सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहेत. अरुण कदम सर आपल्याबरोबर आहेत. सर, काय सांगाल, तुम्ही यांच्यासोबत निवेदन देण्यासाठी आलेला आहात. एकंदरीत या प्रकाराबद्दलचं तुमचं निरीक्षण काय आहे? भागवताचार्य पिंटू महाराज हिंडगे हे मूळ लहानपणापासून वयाच्या 18व्या वर्षी माझ्या गावात राहत होते. त्याच्यामुळे महाराजाचा स्वभाव मला एकट्याला नसून सगळ्या गावाला माहिती आहे की महाराज इतके शांत होते की महाराज खरंच उपमा त्यांना महाराज म्हणजे महाराजच होते. ते कोणालाच काही बोलत नव्हते, शांत स्वभावाचा. आणि ही जी घटना घडली खूपच निंदनीय, त्याला शब्दसुद्धा नाहीत, निषेध करायला शब्द नाहीत किंवा निंदनीय म्हणायला सुद्धा लाज वाटायली आम्हालाच. इतकी दुर्दैवी घटना आहे. आणि त्याच्या पश्चात 3 लेकरं आहेत आणि कारण फक्त क्षुल्लक टीसीचं कारण होतं. फक्त 30,000साठी इतकं मारलं की जागेवर त्या माणसाचा मृत्यू झाला. खूपच वाईट घटना आहे ही. त्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबाला, SP साहेबाला निवेदन द्यायला आलो. खरं तर या सामाजिक संघटनांबरोबर काही विद्यार्थी प्रतिनिधीसुद्धा या घटनेवरती आक्षेप घेताना पाहायला मिळत आहेत. त्यांनीसुद्धा निवेदन दिलेलं आहे. आपल्यावर सिद्धार्थ पानबुडे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकी त्यांची काय भूमिका आहे एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून. आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे, नेमकी काय भूमिका आहे या सगळ्यानंतर? खरं तर हे अतिशय वेदनादायी आहे, अतिशय गंभीर बाब आहे. म्हणजे एक 3रीत शिकणारी मुलगी, तिची TC काढण्यासाठी पालक गेले आणि एक पैशाच्या कारणावरून तुम्ही पालकाला मारहाण करता. म्हणजे तुम्हाला एवढा पैशाचा माज आलाय कुठून? खरं तर आधी ही संस्था बंद केली पाहिजे. आमचे काही सहकारी विद्यार्थी मित्र हे त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्या संस्थेला भेटायला गेले, त्या कॉलेजला भेटायला गेले, त्या शाळेला भेटायला गेले, तर ती शाळा चालू होती, जसं काही झालंच नाही. म्हणजे यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. खरं तर या जे आरोपी आहेत, जे प्रभाकर चव्हाण, त्यांच्या पत्नी असतील आणि इतर सहआरोपी असतील, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा आणि तात्काळ त्यांना आधी अटक करा. आणि पहिलं तर त्यांचे बँक खाते जे सर्व आहेत ते फ्रीज करून टाका. कारण यांना पैशाचा माज आहे, ते पैशाचा माज आधी बंद करून टाका. आणि प्रथम त्या पीडित कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत करा. म्हणजे एका 3रीतल्या मुलीचा बाप गेला, अख्खं कुटुंब रस्त्यावर आहे, उघड्यावर आहे, त्यांच्याकडे कोण बघणार?
आज प्रत्येक जण आपापली पोळी भाजून घेतोय. म्हणजे मारहाण केली आणि हे लोक फरार झाले. पोलीस आजही ढूंढतो म्हणतात, 5 पथके लावली आणि तुम्ही आरोपी शोधू शकत नाही. अतिशय निंदनीय आहे. या घटनेचा जाहीर निषेध करतो आम्ही आणि उद्या परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठा मोर्चा आहे या घटनेच्या विरोधात. सर्व परभणीकरांना विनंती आहे की एका मुलीच्या बापाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी आपल्याला इथं जिल्हाधिकार्यालय ठिकाणी आपल्याला जमायचं आहे. सर्वांनी उद्या ठीक 11 वाजता या असे मी आव्हान करतो विद्यार्थी संघटनेच्या वतीने. तुम्हाला वाटतं कुठतरी आता तुम्ही सगळे निवेदन देताय, गावकऱ्यांनी निवेदन दिलेत, पंचक्रोशीतल्या काही संघटना सामील झाल्यात, संभाजी ब्रिगेडचे सुद्धा कार्यकर्ते दिसत आहेत. त्या सगळ्यांनी निवेदनं देऊन भूमिका घेऊन सुद्धा प्रशासन योग्य 4 दिवस झाले तरी योग्य ती भूमिका घ्यायला तयार नाही. पोलीस योग्य ते पाऊल उचलायला तयार नाहीत. वाटतं याला कुठेतरी राजकीय वरदहस्ता आहे आणि पाठबळ दिलं जाते. नक्कीच तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये 90% या संस्था राजकारण्यांच्या आहेत. मग यांच्या बी मागं कोणीतरी असेल ना. म्हणजे तुम्ही जीव घेता, तुमच्या मागे कोणीतरी तुमचा बाप बसला ना, त्यासाठी तेवढा तुम्हाला माज आलाय. आज तुम्ही बघता साध्या विद्यार्थ्यांचे TC काढण्यासाठी विद्यार्थी गेले किंवा पालक गेले. या परभणी जिल्ह्यातील मग विविध कॉलेज असतील, शिवाजी कॉलेज असेल, DSM कॉलेज असेल, इतर कॉलेज असतील. TCसाठी विद्यार्थ्यांना 8-8, 15-15 दिवस तिथं कॉलेजची हेलपाटे मारावं लागते. जर एखाद्या पालकाचं शासकीय नोकरीला असेल किंवा कामधंद्यासाठी इतर जिल्ह्यात ॲडमिशन घ्यायचं असेल, तुम्ही TCसाठी का सतवता? खरं तर समाज कल्याणनी सुद्धा आदेश काढलेले आहेत की जर तुम्ही TC थांबवली, कागदपत्राची पैशासाठी अडवणूक केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. मग या शैक्षणिक संस्था आहेत आणि संस्था चालवणारे संस्था चालक आहेत, यांना राजकीय पाठबळ आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण की हे राजकीय पाठबळ आणि पैशाच्या जीवावर उड्या मारतात आणि गरिबांचे जीवन संपवण्याच्या मार्गावर लागलेत. नक्कीच आपण पाहू शकतो ही जी घटना आहे अत्यंत विदारक घटना आहे. म्हणजे काय, एका पालकांना आपल्या मुलीच्या शिक्षणाचं स्वप्न बघावं, तिनं जिल्हाधिकारी व्हावं, कलेक्टर व्हावं, कुठल्या तरी मोठ्या पदावर बसावं, यासाठी ग्रामीण भागातील पालक जीवाचं रान करून पैसे कमवत असतात, शेती करत असतात. कीर्तन प्रवचन या क्षेत्रामध्ये काम करणारे लोकसुद्धा यामध्ये कमी नाहीत. आपले कष्ट, आपलं जीव ओतून सगळं करत असतात आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी एकच स्वप्न पाहिलेलं असतं की आपल्या लेकराचं भविष्य उज्ज्वल व्हावं. परंतु हे भविष्य उज्ज्वल करण्याचं काम ज्या संस्था करत असतात त्या संस्थांच्या माध्यमातूनच सध्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची गळचेपी होताना पाहायला मिळते. त्याचंच हे एक उदाहरण आहे. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीनं आपल्या मुलीचे स्वप्न बघितलं, शिक्षणाचं स्वप्न बघितलं, इयत्ता 3रीमध्ये शिकणारी मुलगी तिचं ॲडमिशन करण्यासाठी त्या ठिकाणी गेला. ॲडमिशन करून 2 दिवस झालेले आहेत, मुलगी राहत नाही त्या ठिकाणी. 2000 रुपये फीस भरलेली आहे. त्यानंतर ज्यावेळेस TCची मागणी केली, आता आमची मुलगी राहत नाही, आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आमच्या मुलीचं ॲडमिशन करायचं आहे, आम्हाला TC द्या, तुमची जी काही रक्कम आहे ती आम्ही देऊ केलेली आहे 2 दिवसांसाठी. मला सांगा 2 दिवसांसाठी किती पैसे आकारले पाहिजेत? 30,000 रुपयांची मागणी करण्यात आली आणि मुलीला त्या ठिकाणी हे तर करण्यातच आलं, तिचं मानसिक खच्चीकरण तर झालेलंच आहे, परंतु त्या पालकाला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मारहाण करण्यात आली. आणि ह्या घटनेनंतरनं 2 वेळा मारहाण झाल्यामुळे आणि मारहाण एवढ्या विदारक पद्धतीनं करण्यात आली की त्या पालकाचा या मारहाणीमध्ये जे आहे तो मृत्यू झालेला आहे. आणि ही घटना सध्या परभणीमध्ये घडलेली आहे. या अगोदरच्या आपण 2-3 घटना पाठोपाठ बघायला गेलं तर परभणीच्या रामपुरी भागामध्ये सुद्धा एक घटना घडली होती. त्या ठिकाणी शिक्षकानं सुद्धा संस्था चालकाच्या अमानुष अत्याचारामुळं किंवा पैसे अडवून ठेवल्यामुळं आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. बीडमधून एका शेतकऱ्याच्या पोरानं शिक्षक झालेला जो शेतकऱ्याचा पोरगा होता त्यानं सुद्धा आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्या घटना कुठंतरी थांबायला तयार नाहीत. तर संस्था चालकांची मुजोरी जी आहे ती आता यामधून आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. कुठंतरी विनाअनुदानित शाळांवरती लाखो रुपये आकारून, कॉलेजवरती लाखो रुपये आकारून 12, 15, 20 लाखांचा आकडा हा आहे. आणि पैसे घेऊन कुठंतरी त्यांना योग्य तो मोबदला शिकवल्याच्या बदल्यात मिळताना पाहायला मिळत नाही. यावरती प्रशासन, शासन आणि राज्य सरकारनं योग्य ती भूमिका घेणं आज काळाची गरज निर्माण झालेली आहे. आज आपण पाहू शकतो हे जे चेहरे आहेत सध्या आंदोलनामध्ये उपस्थित, या लोकांच्या मनामधून कुठंतरी ही भावना बाहेर येताना पाहायला मिळते की या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. हे फक्त हेंडगे जे आहेत हे फक्त एक आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर आलेले आहेत. अशा अनेक घटना पडद्याच्या आड घडताना पाहायला मिळत आहेत. यावरती वचक कुठंतरी प्रशासनाचा असला पाहिजे, तो वचक कुठंतरी कमी झालेला आहे. आणि पोलीस प्रशासनसुद्धा यावरती कुठंतरी राजकीय पाठबळ एखाद्या व्यक्तीला असल्यानंतरनं वरदहस्त ठेवून किंवा अंतर ठेवून काम करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. अशा प्रकारचा आरोपसुद्धा या सामाजिक संघटना करताना पाहायला मिळतात. यानंतरनं आता प्रशासनाची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु उद्याच्याला जो आहे तो परभणीमध्ये भव्य अशा प्रकारचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि मोर्चाचा एकच मोटिव्ह आहे, एकच ध्येय
की त्या व्यक्तीला जो काही आत्महत्या केलेला किंवा जो काही आत्महत्या केलेला व्यक्ती आहे रामपुरीचा, तशा प्रकारच्या घटना घडू नयेत. आणि काल जी हत्या झालेली आहे, हत्याच म्हणावं लागेल खरं तर, हेंडगे यांची हत्याच म्हणावी लागेल. कारण एका संस्था चालकाची एवढी मुजोरी कशी काय वाढते, त्यांचं एवढं कसं काय पावलं उचलायला त्यांचं मन धजावतं, हे सुद्धा गोष्ट खरं तर निंदनीय गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टीची निंदा करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी उद्या आंदोलन करण्यात येणार आहे. तुम्हीसुद्धा जर परभणीमध्ये राहत असाल, ही वेळ तुमच्या लेकरांवर सुद्धा येऊ शकते. त्यामुळं मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि पाहत राहा व्ही मराठी. धन्यवाद.